आता पहिला पेपर आहे आपला टाइम टेबल दिलेला आहे तुम्हाला एलिमेंटरी ग्रेड परीक्षा वेळापत्रक शासकीय रेखाकला एलिमेंटरी इंटरनेट ग्रेड परीक्षा 2025 आपण प्रत्येक शाळेतून विद्यार्थी उल्हासाने या परीक्षेला बसते बरोबर आहे आणि एलिमेंटरीला बसतात आणि इंटरमिजिएटला सुद्धा बसतात मग शासकीय रेखाकला परीक्षा ही दरवर्षी होते आहे आणि याच्यामध्ये आपण परीक्षेला गेल्यानंतर परीक्षेला आपण जेव्हा पोहोचतो तेव्हा आपल्याला माहिती काही नसते आपण प्रत्येक पेपरला काय घाबरून जातो इथून आपलं परीक्षा सेंटर असते त्या सेंटरवर आपल्याला जायचं असते पहिला पेपर आहे आपला 2.5 घंट्याचा वस्तुचित्र कोणता आहे वस्तुचित्र त्याला स्टील लाईफ सुद्धा आपण म्हणतो आता ते 2.5 घंट्याचा पेपर आहे आपण बाहेरगावी जात असतो शक्यतोवर आता रिसोर्ट सेंटर शिवाजी विद्यालय किंवा आणखीन कोणते सेंटर मिळतात विद्यार्थ्याला बरोबर आहे मग आता आपण तिथं गेल्यानंतर पेपरवर अशा वस्तू मांडलेल्या असतात वस्तू समोर जी मांडलेली आहे या वस्तू आहे आता या वस्तू याचं निरीक्षण करायचं आपण बघायची ही वस्तू काय काय ठेवलेलं आहे याच्यामध्ये मग्गा ठेवलेला आहे बकेट ठेवलेली आहे आणि एक शेप ठेवलेला आहे ना हे आपल्याला दिसते आहे आणि आपण ज्यावेळेस परीक्षा सेंटरवर पोहोचलो तर आपलं साहित्य आपल्या बरोबर असतं आणि साहित्य बरोबर असते मग आता बकेटचं निरीक्षण करायचं बहुतांशी काय होते की आपण बकेट वगैरे काढताना विद्यार्थी डायरेक्ट परीक्षेला येतात नेमकं आपल्याला काय करायचं बघ आपण घाबरून जातो आणि वस्तू काढण्याच्यामध्ये आपण काहीतरी काम करतो न समजून आणि वस्तू पेपर घेऊन टाकतो बरोबर आहे ना आपल्याला तसं करायचं नाही आता आपण सेंटरवर पोहोचल्यानंतर अशी मांडणी केलेलं काहीतरी असते तर बकेट वगैरे शेप वगैरे असे असते आहे ना आणि त्याचं निरीक्षण करायचं पहिले आणि एका बाजूला या वस्तूवर प्रकाश पडला आता वस्तूवर प्रकाश असतेच कोणत्याही वस्तूवर मग आता एका बाजूने या वस्तूचं निरीक्षण केल्यानंतर आपण आपल्या जागेवर जातो बरोबर आहे आपल्या जागेवर जातो आता काय काय ठेवलेली आहे बकेट ठेवलेली आहे शेप ठेवलेला आहे आणि मग्गा ठेवलेला आहे आता आपण कोणी कोणाचा नंबर त्या कॉर्नरला असतो कोणाचं तिथं असतं मग या बकेटचं परिपूर्ण निरीक्षण करायचं आणि आपल्या जागेवर जायचं वस्तू केवढी मोठी काढायची कशी काढायची बरोबर आहे ना जे दिसते ते आपल्याला काढायचं आणि रंगवत आणि छायाप्रकाशानुसार मांडणी करताना ज्याप्रमाणे आपण बकेट वगैरे जे दिसते आपल्याला तेच काढायचं असते परंतु तुम्ही लहान मुलं असल्या कारणामुळं तुम्हाला नेमकंच याची जाणीव झाली आता या बकेटवर प्रकाश पडलेला आहे ना आणि छायाप्रकाश म्हणतो आपण त्याला प्रकाश पडलेला आहे कोणत्याही एका बाजूने प्रकाश पडेल थोडेसे तुम्ही बारीक डोळे करून जर या वस्तूचं निरीक्षण केलं तर आपल्याला त्याच्यावर अंधार उजेड हे सर्व दिसेल आणि या वस्तूचं निरीक्षण करून आपल्याला आपल्या जागेवर जायचं आहे बरोबर आहे ना एवढं मात्र लक्षात ठेवायचं वस्तू जे कोणत्या मांडल्या बकेटच्या जागी दुसरी कोणती वस्तू आली तरी काय म्हणजे याच्यात मूळ काय की ड्रॉइंग परफेक्ट करायचं आहे आणि छायाप्रकाशानुसार रंगवायचा आहे कोणत्याही एका बाजूने प्रकाश घ्यायचा आहे असा आणि बरोबर त्याचं निरीक्षण करून आपल्याला ड्रॉइंग करायचं आता आपण ड्रॉइंग करूया या वस्तूचं आपण काय करू ड्रॉइंग करू या वस्तू बघितल्या तुम्ही काय काय ठेवलेलं आहे मला सांगा तुम्ही आहे ना आता याचं निरीक्षण करून आपण ड्रॉइंग करायचं आता ड्रॉइंग करा आपण छोटंसं केलं चालणार नाही आता ड्रॉइंग कसं सोप्या पद्धतीनं त्याची रंगाई सोप्या पद्धतीनं आपण करतो पहिले चारी बाजून आपल्याला आखून घ्यायचं आहे मस्त शांततेत आता कागद पूर्ण पहा परीक्षेचा कागद हा एवढा मोठा असतो एका बाजूला याला शिक्का मारलेला असतो आणि त्या शिक्क्यावर आपल्या शाळेचं नाव आपलं स्वतःचा रोल नंबर हे सगळं लिहिलेलं असतं याच्यावर बरोबर आहे ना आणि हे सगळी माहिती आणि तुमच्या वर्गावर जे सर येतात तर ते सर्व सांगतात तुम्हाला असं अडचणीचं काही नसतं आणि हे लिहिल्यानंतर या बाजूला म्हणजे याच्या उलट्या बाजूला कागद असा धरायचा एवढा मोठा कागद असतो याला पहिल्यांदा आपल्याला चारी बाजूला आखून घ्यायचा आहे मग परीक्षेत आपण काय करतो की मग घाबरल्यावाने आणि काही काढतो आणि परीक्षा देऊन देतो परीक्षेला समजून अशी परीक्षा द्यायची आपल्याला हा पहिला पेपर जो आहे आपला तो याला वस्तुचित्र स्टील लाईफ आपण म्हणतो
एक वस्तू इकडे ठेवली, एक वस्तू इकडे ठेवली आणि कागदाला शोभेल असे आकार काढायचे. म्हणजे एकदम छोटंसं काढलं तर बरं वाटणार का ते? नाही. आता आपण हे मग्गा सुद्धा काढला. आता आपला भाग काय बरंचसं आपल्या आता रंगवायला सुरुवात करायची. आता हे मागची भीतीचा भाग आहे आणि प्रकाश आपण समजा या बाजूने घेतला, सावल्या या बाजूने आपण दाखवतो या पद्धतीने आहे ना, आपल्या मनातच आहे. हे लाल आहे, त्याचा दुसरा रंग, इथं शेपचा रंग, त्याच्या मागचा रंग वेगळा. म्हणजे आपण मांडणी म्हणजे वस्तूची मांडणी बदलू शकतो आणि रंगसुद्धा बदलू शकतो. कारण बकेट एका वर्गात लाल ठेवलेली आहे, एका वर्गात निळी ठेवलेली आहे, तर मग निळाच रंग परफेक्ट आहे का त्याचा? नाही. म्हणून आपण रंग बदलू शकतो. आता कपडा याच्यामध्ये जर लालच ठेवला असता तर ते तुम्हाला आणखीन कठीण गेला असतं. अडीच तासामध्ये माझं पेन्सिलनं काढणे, छानपैकी आरामात काम करायचं. ड्रॉइंग पहिली गोष्ट परफेक्ट करायची आणि मग त्याच्यानंतर आपलं काम काय, मग वस्तू इकडं तिकडं ठेवल्या तर ते मांडणी बरोबर दिसत नाही. आता हे फरशीचं काय, फरशी ही साधारण रंगानं काळ्या नाही दाखवायची. हे बाई असं काहीतरी करून टाकायचं. आणि इथं काय करायचं माहिती आहे का? उदाहरणार्थ आता हा रंग नाही आहे ना, इथं आपण आता इथं मार. स्थिर चित्र, स्टील लाईन. आता दुसरा पेपर लगेचच येते आपला, मधात गॅप असतो डबा खाण्यासाठी. दुसरा पेपर आपला लगेच डिझाईनचा पेपर येते, बरोबर आहे ना, एलिमेंटरीवाल्याचा. दुसरा पेपर आहे आपला पण लगेचच 24 तारखेचा दुसरा पेपर. हा तो त्याला वेळ आहे आपल्याला 2 घंटे. आपण वर्गात गेल्यानंतर अशा पद्धतीचा पेपर येईल तुम्हाला. आता तिथं आहे परीक्षार्थी केली सूचना, कोणतीही यांत्रिक साधने वापरून आहे. लहान आकाराचे चित्र विचारात घेतले जाणार नाही. चित्ररचना स्वनिर्मित असावी, म्हणजे स्वतः काढलेली असावी. इतर चित्रांची नक्कल असू नये. विषयाला अनुसरून चित्रात इतर सूचक घटक आणि योग्य पार्श्वभूमीचा समावेश असावा. चित्रातील घटकाचे रेखाटन हालचालीतील स्थिती व सुयोग्य रंगकामाकडे लक्ष असावे, म्हणजे रंगकाम वगैरे. खाली सूचित घटना प्रसंगानुसार आधारित चित्र निर्मितीच्या दृष्टीने पेन्सिलने कोणत्याही एका शीघ्र रेखाटन काढा व योग्य रंगात रंगा. आता विषय दिले खाली, पावसात खेळणारी मुले मुली असे विषय येतात. त्याच्यानंतर दुसरा विषय आहे एस टी स्टँड किंवा रेल्वे स्टेशनात स्वच्छता करणारे कर्मचारी. तिसरा विषय कोणताही आवडता भारतीय सण व उत्सव. आता याच्यामध्ये आपण ठरवून घेतो लगेच हे वाचल्यानंतर. सूचित रंगकाम, आता जड रंग किंवा पारदर्शक पेन्सिलने किंवा रंगाने रंग काढण्याने तुम्ही करू शकता. आता याच्यामध्ये महत्त्वाचा विषय असा आहे की 2 घंटे वेळ आहे, त्याच्यापैकी एक विषयाला आपल्याला शिक्कामोर्तब करायचं. कोणी समोरच्याने हा विषय घेतला, आपल्या मनात जे विषय आहे तोच आपण करायचा, त्याचं रेखाटन करायचं. कागद एवढंच असतो. हे पहा, आता हे आला, आता पेपर घेतला तुम्ही. आता आपण ठरवलं की पावसात खेळणारी मुले असा विषय ठरला आपण. निळा रंग मारायचा याला, आकाशाचा, त्याला निळा रंग द्यायचा आहे ना. आता शर्टला पण असू शकते म्हणून शर्ट पण या पद्धतीचा, याला हे देऊन टाकायचा रंग या पद्धतीचा रंगाईमध्ये.
सप्टेंबरला दुसऱ्या दिवसाचा आपला पेपर एलिमेंटरीचा संकल्पचित्र नक्षीकाम, त्याला आपण असं डिझाईनसुद्धा म्हणतो. त्याच्यामध्ये विद्यार्थ्याला वेळ असते 10:30 ते 1पर्यंत, मग जवळपास अडीच घंटे वेळ आहे. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी इथं संकल्पचित्र असा पेपर येतो त्या संकल्पचित्रामध्ये त्याला रेखाटन, भौमितिक साधने, यांत्रिक साधनांचा उपयोग करता येईल. रंगकाम करताना नीटनेटकेपणा, काटेकोरपणा महत्त्व दिलं जाईल. चित्रात सर्वजनशीलता, कल्पकता व नाविन्यपूर्ण सौंदर्य निर्मिती अपेक्षित आहे. उत्तरपत्रिकेचा कागद आडवा धरून कागदाच्या मध्यभागी 22 सेंटीमीटर व्यासाचं एक अर्धवर्तुळ काढायचं आहे. त्यात खालील घटक आकारांचा कल्पनेने उपयोग करून एक सुंदर असं चित्र डिझाईन तयार करायचं आहे. त्यासाठी घटक दिलेले असतात. 3 सरळ किंवा लयदार रेषा, असमान आकाराची वर्तुळे, माशाचे 2 अलंकारिक आकार काढा. आवश्यक वाटल्यास 2 पाने किंवा फुलांचे आकार वापरा. नाविन्यपूर्ण सौंदर्यकृती तयार करा. आता हे एलिमेंटरीसाठी 2 वर्तुळ घटक दिलेले आहेत. 2 वर्तुळ, 2 चौरस, 2 त्रिकोण अर्ध्या वर्तुळामध्ये वापरायचं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला प्राणी आणि पक्षी याचा उपयोग करता येते. आणि या पद्धतीची डिझाईन एलिमेंटरीची आहे. ह्या चौरसामध्ये यांनी त्रिकोण, चौकोन, वर्तुळ असे वापरलेले आहे आणि याच्यामध्ये त्यांनी सुंदर असं संकल्पचित्र चौरसामध्ये केलेलं आहे. आता अर्धवर्तुळामध्येही आपण करू शकतो. जसं दिलेलं आहे आपल्याला त्यामध्ये फक्त घटक कोणते कोणते दिले हे महत्त्वाचं असते. म्हणजे 2 त्रिकोण, 2 ओव्हरलॅपिंग करून त्या डिझाईनची मांडणी करा. त्याच्यामध्ये पक्ष्याचं किंवा फुलांचं एक छानपैकी आकार वापरा आणि डिझाईन सुयोग्य रंगसंगतीत रंगवा. हे झालं एलिमेंटरीचा पेपर. आणि इंटरमिजिएटची जी डिझाईन आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला कानातले डूल, साडीची किनार अशा पद्धतीची डिझाईन येते. आता याच्यामध्ये दिलेला आहे हा पेपर तसाच. हा जो पेपर आहे 22 सेंटीमीटर उंचाई आपला 22 सेंटीमीटर उंचीच्या फुलदाणीत एक संकल्पचित्र तयार करा. असं फुलदाणीसाठी त्याच्यात पाने, फुले, फळे, पक्षी इत्यादी अलंकारिक आकार वापरा. जरूर वाटल्यास भौमितिक आकार वापरा. ट्रेसिंग पेपरचा उपयोग करणे आवश्यक आहे. हेतू साध्य होईल अशा तऱ्हेने संकल्पचित्र जलरंगात रंगवा. आता हे चित्र आपण काढूया. फुलदाणीची उंची इथे दिलेली आहे 22 सेंटीमीटरपेक्षा उंची नको. आपण ही डिझाईन आता इंटरमिजिएटची डिझाईन आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 2-3 प्रकार येऊ शकतात. हातपंखा पण येऊ शकते फुलदाणीमध्ये. फुलदाणीसुद्धा आहे. मी आता जी डिझाईन वाचली ही फुलदाणी अशा पद्धतीची आपण 22 सेंटीमीटरपेक्षा उंची नसावी असे आपण अलंकारिक किंवा भौमितिक आकाराचा वापर करून अशी डिझाईन रचना करू शकतो. त्याचप्रमाणे याच्यामध्ये इंटरमिजिएटचेच विद्यार्थ्यांनी केलेले. आता हे बॅगसाठी आलेली डिझाईन आहे. त्याच्यानंतर ही वर्तुळामध्ये डिझाईन आहे या पद्धतीनं, ज्याच्यामध्ये इंटरमिजिएटसाठी हे फुलदाणीसाठी आलेली डिझाईन आहे या पद्धतीने. आता नंतर हे आपण बॅग असते बॅगसाठीच आलेली डिझाईन आहे ही सुद्धा. त्याच्यानंतर फुलदाणीसाठी परत अशा पद्धतीचं आपण त्याच्यात काम करू शकतो. आणि त्याच्यामध्ये हे विद्यार्थ्यांनी केलेलेच काम आहेत इंटरमिजिएटच्या. आता हे सुद्धा हे लॅम्प सेटसाठी याचा उपयोग आहे. त्याच्यामध्ये प्राणी वगैरे वापरलेले आहे. फरशीची डिझाईन आहे, साडीची किनार आहे. याच्यामध्ये भौमितिक किंवा अलंकारिक आकाराचा उपयोग करून आपण डिझाईन तयार करू शकतो. ट्रेस पेपरचा सुद्धा आपण याच्यामध्ये वापर करू शकतो. उदाहरणार्थ साडीची जर किनार आली तर त्याला ट्रेस करून आपण पुढे एखादा फॉर्म, अलंकारिक फॉर्म पुढे देऊ शकतो आणि सुयोग्य रंगसंगतीत आपण डिझाईनला करू शकतो. हे झालं इंटरमिजिएटचा पेपर. याच्यानंतर पेपर येतो जॉमेट्रीचा एलिमेंटरीची जॉमेट्री आणि त्याच्यामध्ये जॉमेट्रीमध्ये अक्षरलेखन हा एक भाग असतो. त्याच्यानंतर इंटरमिजिएटची जॉमेट्री असते. त्याच्यामध्ये सुद्धा भूमिती करावं लागते. त्याच्यामध्ये एक गणित घनभूमितीचं येते, ज्याच्यामध्ये स्क्वेअर म्हणजे चौरसाकृती घन आणि वर्तुळाकृती घन हे सुद्धा त्याच्यापैकी एक शंकू अशा पद्धतीचं पिरॅमिड अशा पद्धतीचं एक गणित आपल्याला करावं लागते. आणि 5 गणितापैकी 4 गणितं आपल्याला
एका पेज समोरून केल्यानंतर या पेजच्या समोरच्या बाजूला 4 गणितं 5 पैकी करायचे आपल्याला, एलिमेंटरीला सुद्धा आणि इंटरमिजिएटला सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे. आणि त्याच्यामध्ये एलिमेंटरीला सुद्धा अक्षरलेखन आहे आणि इंटरमिजिएटला सुद्धा अक्षरलेखन. इंटरमिजिएटला घनभूमिती हा एक गणित आपल्याला करावं लागते, चौरसाकृती किंवा वर्तुळाकृती किंवा साईड एलिव्हेशन फ्रंट एलिव्हेशन काढावं लागते, प्लॅन बनवावं लागते, ज्याच्यामध्ये वर्तुळ आहे, स्क्वेअर आहे, स्क्वेअर आहे, त्याच्यानंतर चौरसाकृती, त्याला क्यूब म्हणतो आपण, चौरसाकृती घन आहे, पिरॅमिड आहे. अशा पद्धतीचे समोरून पाहिल्यानंतर बाजूनं पाहिल्यानंतर असं एकच गणित करावं लागते आणि अक्षरलेखन आपल्याला येते. त्या अक्षरलेखनला सुद्धा इंटरमिजिएटमध्ये करावं लागते. असे एकूण तुम्हाला 4 पेपर एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटला द्यावे लागतात.